वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इकडे बघा माझ्या स्वयंपाकाची तयारी पण होत आहे आणि इकडे मी आज तेल करणार आहे। हे मी पूर्ण सामान आणले। इथे बघा तेल करण्यासाठी मी 1 पाव खोबऱ्याचं तेल आणलेलं आहे आणि त्यामध्ये टाकण्यासाठी इकडे बघा कढीपत्त्याचे पानं आहे, 1 कांदा कट केलेला आहे आणि मेथी दाणा आहे आणि हे आहे कलोंजी आणि इकडे आहे 15-20 जास्वंदाचे फुलं। काही सुकलेले होते आणि काही ताजे होते, 5-6 दिवसापासून मी जमा केलेले होते। आणि हे आहे मोस्ट इम्पॉर्टंट लोखंडाची कढई। आपल्याला हे तेल लोखंडाच्याच कढईत करायचं आहे, कारण लोखंडाचे जे गुणधर्म असतात ते आपल्या केसांसाठी खूप आवश्यक असतात आणि मेथीदाणा पण आपल्यासाठी चांगला असतो आणि जास्वंदाचे फुलं पण खूप चांगले असतात। आणि हे आहे माझ्या नानीनं दिलेली खूप काळ जुनी, हजारो काळ जुनी माझी लोखंडाची कढई। आणि यामध्ये मी आता खोबऱ्याचं तेल टाकून घेत आहे। जेवढं मी तेल आणलेलं होतं तेवढं यामध्ये टाकून घेतलं, पण हे कढई खूप जास्त भरली होती म्हणून हे बाकीचे जिन्नस टाकल्यावर ते उतू गेलं असतं, म्हणून मी थोडंसं तेल काढून बाजूला ठेवलं। एक छोटीशी बॉटल काढून घेतलेलं होतं मी, कारण ही कढई खूप जास्त ओव्हरलोड झालेली होती आणि बाकीचे पदार्थ टाकल्यावरती खूप जास्त वर आले असते। इथे बघा असं मस्त माझं एवढं तेल झालेलं आहे। थोडंसं मी यामध्ये काढून घेतलेलं होतं। मी दरवेळेसच इशिकासाठी असं तेल बनवून ठेवते, कारण याच तेलामुळे माझ्या इशिकाचे केस खूप जास्त वाढलेले आहे आणि दाट पण झालेले आहे। इथे बघा आता खलबत्त्यामध्ये मी मेथीदाणा थोडासा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। खलबत्त्यामध्ये मी हे टाकून घेतलेलं आहे मेथीदाणा आणि याला आपल्याला थोडंसं असं कुटून घ्यायचं आहे। एकदम बारीक पण पावडर नाही करायची आहे, थोडंसं असं अर्धवट क्रश करून घ्यायचं आहे। आपण मिक्सरला पण करू शकतो। आणि इथे बघा आता तेल मस्त तापलेलं आहे माझं, सगळे पदार्थ माझे रेडी आहे। आणि इथे तेलामध्ये मी सर्वात आधी मेथीदाणा टाकलेला आहे। तेल पण आपलं चांगलं तापवायला हवं आणि त्यानंतर लगेच मग आपल्याला कलोंजीचे बिया जे आहे ते पण आपल्याला टाकून घ्यायचे आहे। मस्त हे तडतडले, हे बघा किती मस्त असे फुटत आहे। आणि त्यानंतर 1 कांदा पण टाकू शकतो। कांदा पण टाकल्यावर आपल्याला जर वास तेलाचा आवडत नसेल तर आपण कांदा स्किप करू शकतो, पण टाकलेलं बरं, कारण ते आपण लावतो त्यावेळेसच थोडासा वास येते, त्यानंतर निघून जातो थोड्या वेळाने त्याचा वास कांद्याचा। इथे बघा त्यानंतर मी कढीपत्ता पण पूर्णपणे टाकून दिलेला आहे। खूप फेस येत होता, तेल असं वर येत होतं। आणि त्यानंतर ही जास्वंदाची फुले, एवढी फुले होती माझ्याकडे, 15-20 फुले खूप दिवसापासून जमा झालेली, ते पण यामध्ये मी टाकून दिलेली आहे। आणि आपल्याला मस्त चम्मचच्या सहाय्याने हे मस्त असं ढवळून घ्यायचं आहे पूर्णपैकी। यामध्ये हे जो आपण जिन्नस टाकलेले आहे याचा पूर्ण अर्क त्या तेलामध्ये उतरलेला पाहिजे। हे बघा इथे मस्त हे असं शिजत आहे, पूर्ण तेलाचा कलर पण चेंज होतो आणि आपण जे हे कांदा, फुलं, कढीपत्ता हे जो टाकलेला आहे हे पूर्णपणे म्हणजे त्या तेलामध्ये जळून गेलेलं पाहिजे, पूर्ण काळं झालेलं पाहिजे हे जो आपण जिन्नस टाकलेला आहे। त्यानंतर इकडे माझं सोबत स्वयंपाक पण सुरू होता। डाळ भाजी केलेली आहे मी, कुकरमध्ये डाळ, पालक, टोमॅटो असं मस्त घोटून घेतलेलं आहे 3 शिट्ट्यावर आणि इकडे फोडणी दिलेली आहे। मस्त अशी यम्मी अशी मस्त माझी डाळ भाजी पण होत होती इकडे आणि दुसरीकडे तेल पण तापत होतं। त्यानंतर इकडे बघा असं तेल पूर्ण असं काळं होऊ द्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर इशिकाच्या पप्पांनी सर्वांसाठी पाणीपुरीचं असं पार्सल आणलेलं होतं। इथे आता बघा बसली आहे आमची मंडळी पाणीपुरी खायला। इकडे आम्ही दोघं आलेलो आहे आणि इकडे इशिकाचे आप्पा आणि इशिका आणि देवांश बसलेले आहे पाणीपुरी खायला। इथे बघा देवांशला खूप आवडते पाणीपुरी आणि इशिकाला तर 10 दिवस 15 दिवस रोज पाणीपुरी दिली तरी तिचं पोट भरणार नाही। इथे बघा आपले सगळे पदार्थ कसे काळे झालेले आहे आणि असे चाळण घ्यायची आहे, त्यावर हे ठेवून तेल पूर्ण गाळून घ्यायचं आहे। आणि उरलेलं जे हे आहे आपले जे जिन्नस आहे उरलेले ते एका कॉटनच्या कापडमध्ये
ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्याला पण कॉटन कापडमध्ये टाकून पूर्ण पिळून त्याचं पूर्ण आपल्याला तेल काढून घ्यायचं आहे. इथे बघा माझ्याकडे हे एक मोठी पूर्ण बॉटल भरून आणि एक दुसरी छोटी बॉटल अर्धी असं पूर्ण तेल झालेलं होतं. आता हे तेल मला जवळपास 15 ते 20 दिवस चांगलं पुरणार आहे. आणि इथे त्यानंतर इशिकाच्या पप्पांनी बघा आमच्यासाठी सर्वांसाठी रात्री सर्वांसाठी लस्सी आणलेली होती. इशिकासाठी आईस्क्रीम आणि आमच्या सर्वांसाठी लस्सी. आणि त्यानंतर आम्ही मस्त अशी लस्सी एन्जॉय केली. आणि असा होता आजचा आमचा दिवस. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुम्ही पण या लस्सी खायला.